हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 4 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये ऊर्जासाठी एक नवीन आव्हान समोर आलंय. सुशिलाची मुलगी सोनाली हिचा जीव वाचवण्याचं आव्हान. आणि खरं सांगायचं तर हे आव्हान नाहीये, तर हा एक सापळा आहे. हर्षवर्धन जहागीरदारने रचलेला सापळा. कारण ही सुशिला ही खोटी, तिची मुलगी सोनाली ही खोटी, आणि ही केस सुद्धा खोटी आहे. फक्त ऊर्जाला फसवण्यासाठी हर्षवर्धनने हा सगळा सापळा रचलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही फ्रेश होऊन वॉशरूमच्या बाहेर येते. शौर्य भलताच खुश असतो, कारण आज ऊर्जा रात्रभर त्याच्याबरोबर त्याच्या रूममध्येच असणार आहे. आणि ऊर्जा मात्र एकानंतर एक जोरदार शिंका घेत असते. शौर्य विचारतो, ऊर्जा तुला सर्दी झाली आहे? ऊर्जा सांगते, सर्दी नाही झाली आहे, पुन्हा पुन्हा शिंका येत आहे. शौर्य म्हणतो, थांब मी तुला टॅबलेट देतो. तर ऊर्जा म्हणते, अरे टॅबलेटची काही गरज नाही आहे, होईल मी बरी. शौर्य म्हणतो, हो बरी तर तू होणारच आहे, कारण या घरामध्ये तुझी डिमांड खूपच वाढली आहे. सगळ्यांना फक्त ऊर्जाच हवी असते, फक्त ऊर्जा माझ्याजवळ काही येत नाही. ऊर्जा म्हणते, आज आली आहे ना, आणि आज मी येथेच असणार आहे. शौर्य खूप रोमॅन्टिक होतो आणि म्हणतो, मिसेस बायको, आता अर्धवट राहिलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याची वेळ आली आहे. अर्धवट राहिलेला हनीमून, अर्धवट राहिलेला ड्रेस, हे सगळं आज पूर्ण करायचं आहे. असं म्हणून ऊर्जा आणि शौर्य एकमेकांच्या खूप जवळ येतात. ऊर्जा लाजते, परंतु नेहमीप्रमाणे ती शौर्यपासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. पण शौर्य तिला काही सोडत नाही. शौर्य तिचा हात पकडतो आणि तिला जवळ ओढतो. ऊर्जा म्हणते, शौर्य उद्या सकाळी मला खूप कामं आहेत. आणि ती शौर्याला जागेवर बसवते आणि शौर्याला सांगते की उद्या उद्या काय कामं आहेत. उद्या सकाळी मला लवकर उठायचं आहे, कारण तीर्थाचं उद्या सेशन आहे. डॉक्टर घरी येणार आहे, त्याच्या आधी मला तीर्थाची तयारी करून घ्यायची आहे. तीर्थाच्या मनात कोणत्या शंका असतील, कोणती भीती असेल, त्या सगळ्या जाणून घ्यायच्या आहेत. आणि मला तीर्थाबरोबर तेथे बसायचं आहे, म्हणजे डॉक्टरांना मला सांगता येईल की तीर्थाची नेमकी मनस्थिती काय आहे आणि तीर्थाला या ट्रॉमातून बाहेर काढण्यासाठी आपण काय काय करू शकतो. त्यामुळे मला त्याच्याबद्दल सुद्धा विचार करायचा आहे. सकाळी लवकर उठून मला ही सगळी कामं करायची आहेत. आता तीर्थाने माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकलाय, तर तो विश्वास मला सार्थ ठरवायचा आहे. शौर्य म्हणतो, मिसेस बायको, तुमचं हेच मला खूप आवडतं. म्हणजे तीर्थाला तू हवी आहे, आजीला तू हवी आहे, त्यानंतर बाहेर कोणाला न्याय हवा असेल तर त्यांना सुद्धा वकील म्हणून तूच हवी आहे. इनफॅक्ट अख्ख्या जगाला ऊर्जा हवी आहे. फक्त ज्याला हवी आहे ना, त्याच्याजवळ ही ऊर्जा काही येत नाही. नवरा ऊर्जा ऊर्जा करत असतो, परंतु ऊर्जा ही त्याच्यापासून दूर पळत असते. ऊर्जा म्हणते, असं काही नाही आहे. आणि तू आज जेवताना लोणचं खाल्लंस का? शौर्य म्हणतो, तू विषय का चेंज करतेस? ऊर्जा म्हणते, विषय नाही चेंज करत आहे, विषयाला धरूनच आहे. तुला माहिती आहे ना, जेवताना आपण लोणचं का खातो? लोणचं हळूहळू खायचं असतं, म्हणजे त्या लोणच्याबरोबर आपलं जेवणसुद्धा पूर्ण होतं, जेवणसुद्धा रुचकर लागतं. तसंच आयुष्यात प्रेमाचं असतं. प्रेम हे आयुष्यात लोणच्यासारखं हवं, थोडं 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 खात राहावं, म्हणजे लोणचं खाण्याची सुद्धा मजा येते. आणि आयुष्य म्हणजे आपलं संपूर्ण जेवणसुद्धा अतिशय रुचकर लागतं आपल्याला. ऊर्जाचं हे लॉजिक शौर्याला चांगलंच आठवतं आणि शौर्य हा ऊर्जाजवळ येतो. ऊर्जा विचारते, हे काय करतोयस? तर शौर्य तिला सांगतो, तूच आता म्हणाली ना, हळूहळू चव घ्यायची आहे प्रेमाची, पण प्रेमाची चव तर अजून काही घेतलीच नाहीये. शौर्य ऊर्जाच्या खूप जवळ येतो, पण तेवढ्यात ऊर्जा जोरात ओरडते. शौर्य विचारतो, काय झालं? ऊर्जा त्याला आपला हात दाखवते आणि म्हणते, हाताला खूप लागलंय. शौर्य तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो, लागलंय ना हाताला, चांगली गोष्ट आहे. अजून किचनमध्ये जा, सगळी कामं कर. ऑफिसला जाण्याच्या आधी काम कर, कोर्टात गेल्यावर कोर्टाची कामं कर, मग घरी आल्यावर पुन्हा कामं कर. घरात एवढी माणसं आहे, एवढे नोकर चाकर आहे, पण अख्ख्या घराचा भार फक्त तुलाच घ्यायचा असतो. आणि तुला एकटं बाहेर जाण्याची काय गरज होती? मी तुला तेव्हासुद्धा सांगत होतो, ऊर्जा मी सोडतो, पण तू माझं ऐकलं नाही, म्हणून तुला हे सगळं लागलंय. ऊर्जा म्हणते, शौर्य एवढं काही नाही झालंय. तर शौर्य म्हणतो, तू गप्प बसायचा आता, मला त्यावर फुंकर मारू दे. आणि शौर्य
ऊर्जाच्या या हातावर, तिच्या जखमेवर फुंकर मारत असतो. ऊर्जा त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते आणि तेवढ्यात दरवाजावर नॉक नॉक न करता विजया दरवाजा उघडते. शौर्य आणि ऊर्जाला माहीतच नसतं की विजया आतमध्ये आली आहे. शौर्य ऊर्जाच्या हातावर फुंकर मारत असतो आणि विजयाची नजर या दोघांवर जाते. विजयाला बेडवर ठेवलेला ऊर्जाचा नाईट गाऊनसुद्धा दिसतो. त्यामुळे विजया खूप चिडते आणि जोरजोरात टाळ्या वाजू लागते. शौर्य आणि ऊर्जा तिला पाहतात आणि विजया डायरेक्ट रूममध्ये आली हे पाहून त्यांनाही आश्चर्य वाटतं आणि विजया या दोघांना जाब विचारते. तेथे आपल्या तीर्थाच्या आयुष्याचं वाटोळ झालंय आणि तुम्हाला ही थेरं सुचताय. शौर्यला खूप राग येतो. शौर्य चिडून म्हणतो, मॉम हे काय बोलतेस तू? आणि आज ठरलं होतं ना की तू तीर्थाच्या रूममध्ये तिच्याबरोबर झोपणार आहे. तर विजया चिडून म्हणते, नाही नाही असं काहीच ठरलं नव्हतं. आणि तसं पण तुझी बायको येथे या घरात माझी जागा घ्यायला आली आहे ना. तिला तीर्थाची आई व्हायचंय. मग मी तीर्थाबरोबर का झोपू? आणि तसंही तीर्थाला उद्या सेशनला सुद्धा ऊर्जाच हवी आहे. मग ऊर्जाच तिच्याबरोबर झोपेल. मी नाही झोपणार. शौर्य चिडून म्हणतो, मॉम हे काय बोलतेस तू? तर ऊर्जा म्हणते, जाऊ दे शौर्य, मला अजून विषय नाही वाढवायचा आहे. उगाचच भांडणं वाढतील. विजया म्हणते, एवढी अक्कल आहे ना तुला? मग जा, आत्ताच्या आत्ता जा आणि तीर्थाच्या रूममध्ये तिची काय अवस्था झाली आहे ना ती पहा. येथे माझ्या मुलाला अक्कल शिकवायला जाऊ नको. विजया खूप रागारागाने बोलत असते. ऊर्जा बिचारी मान खाली घालून सगळं ऐकून घेते. शौर्यसुद्धा गप्प बसतो. विजया रागारागाने निघून जाते आणि ऊर्जा शौर्यला म्हणते, शौर्य मी जाते तीर्थाच्या रूममध्ये. शौर्यला सुद्धा खूप वाईट वाटतं. ऊर्जा तेथून निघून जाते आणि शौर्य बिचारा देवदास बनून तेथेच उभा राहतो. आपली आई अशी का वागतीये हेच त्याला कळत नाही. आणि इकडे तीर्था ही विजयाची वाट पाहत असते. विजया म्हणाली होती की मी तुझ्या रूममध्ये झोपायला येईल, पण अजून ही का आली नाही हाच प्रश्न तीर्थाला पडतो. तीर्था कधी घड्याळाकडे पाहत असते, कधी दरवाजाकडे पाहत असते आणि त्याच वेळेस ऊर्जा रूममध्ये येते, दरवाजा लावून घेते. तीर्थाला समजतं विजयानेच हे सगळं कटकारस्थान केलंय. तीर्था विचारते, वहिनी पण मॉम येणार होती ना, तू का आलीस? ऊर्जा सांगते, हो सासूबाईच येणार होत्या, पण त्या खूप थकल्यात ना दिवसभर, म्हणून त्या नाही आल्या तर मी आले. तीर्था चिडून म्हणते, मॉम आणि थकलीये, दिवसभर ती घरातच असते, काही काम करत नाही. त्यापेक्षा तू जास्त थकली असशील. तू घरची काम करतेस, मग कोर्टात जाऊन कोर्टाची कामं करतेस, कोर्टातून घरी आल्यावर सुद्धा घरची कामं करतेस. तू जास्त थकली असशील. तर ऊर्जा म्हणते, अगं नाही ग, असं काही नाहीये, चल आपण झोपूया. तर तीर्था म्हणते, वहिनी खरं खरं सांग, तुला मॉमनेच येथे यायला सांगितलंय ना? ऊर्जा हो म्हणते. तीर्थाला खूप वाईट वाटतं. मॉम अशी का वागतीये हाच विचार ती करते आणि तीर्था विचार येते, शौर्य दादाचं काय? ऊर्जा म्हणते, त्याचं काही नाही. तर तीर्था तिला सांगते, मला सगळं माहिती आहे. जेवणाच्या वेळेस तुमचे ते इशारे आणि मग तुमचं ते चॅटिंग अँड ऑल. हे ऐकून ऊर्जा खूप लाजते आणि तीर्थासुद्धा खुदू हसू लागते आणि म्हणते, शौर्य दादा आहे ना लहानपणापासून असा आहे, नेहमी एक्सायटेड असतो आणि जर लग्न झाल्यावर तर वेड्यासारखंच वागायला लागलाय. ऊर्जासुद्धा खुदू हसते आणि तीर्थाला इतकं मनसोक्त हसताना पाहून तिलासुद्धा खूप आनंद होतो आणि ती तीर्थाचे गालगुच्चे घेऊन म्हणते, तीर्था खरंच किती सुंदर दिसतेस तू हसताना, नेहमी अशीच हसत राहा. तीर्था सांगते, वहिनी मी तर नेहमी हाच विचार करते की मला हॅप्पी राहायचं आहे, आनंदी राहायचं आहे. मी प्रयत्नसुद्धा करते, परंतु मी ना डोळे बंद केले की मला पुन्हा पुन्हा तो विक्रांतचा घाणेरडा विकृत चेहरा दिसतो, त्याच्या हसण्याचा आवाज येतो, तो येईल की काय अशी भीती वाटते आणि मग मला नको नकोसं होतं सगळं. ऊर्जा ही तीर्थाला समजावून सांगते, तीर्था कसं असतं ना, आपण भीतीला आपल्या मनात येऊ दिलं का ती आपल्या मनातच घर करते. पण जर आपण तिला आपल्यापासून दूर ठेवलं, आपल्या मनात तिची एंट्रीच होऊ दिली नाही, तर आपल्याला भीती वाटणारच नाही. आता तू जसं मला म्हणालीस की तुला डोळे बंद केल्यावर विक्रांत दिसतो, ठीक आहे, मग आपण आहे ना एक प्रयोग करूया. चल तू येथे बस आणि डोळे बंद कर. तीर्था म्हणते, नाही वहिनी, मला तोच दिसेल परत, मला डोळे नाही बंद करायचे. पण ऊर्जा म्हणते, माझ्यावर विश्वास ठेव, डोळे बंद कर. तीर्था डोळे बंद करते आणि मग ऊर्जा तिला समजवण्याचा प्रयत्न करते. आठव तीर्था, तुझ्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर आनंदाचे क्षण आठव. तुझ्या मॉमबरोबर घालवलेले, तुझ्या डॅडबरोबर घालवलेले, तुझ्या भावांबरोबर, आदित्य दादा शौर्यबरोबर केलेली मस्ती आठव. आठवते ना तुला सगळं? आधी तर तीर्थाला हेच सगळं आठवत असतं
त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. त्यामुळे ऊर्जाला सुद्धा आनंद होतो. पण पुढच्या क्षणी तीर्थाला विक्रांतने कसं आपल्याला किडनॅप केलं होतं, मग कशी आपल्याला धमकी दिली होती, हे सगळं आठवतं आणि तीर्था खूप घाबरते. ऊर्जाला समजतं की तीर्थाला पुन्हा एकदा विक्रांत दिसतोय. विक्रांतच्या घाणेरड्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर आहेत. त्यामुळे ऊर्जासुद्धा घाबरते आणि तीर्था नाही 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 असं म्हणून दचकून उभी राहते. ऊर्जा तिला म्हणते, तीर्था शांत हो, तीर्था शांत हो. परंतु तीर्थाला साधा श्वाससुद्धा घेता येत नसतो. तीर्था म्हणते, नाही बहिणी, नाही बहिणी, कसं तरी होतंय, तो आलाय, तो येणार आहे परत, तो येणार आहे. ऊर्जा खूप चिडते आणि म्हणते, तीर्था शांत हो, शांत हो. एक गोष्ट लक्षात ठेव, तू एक जहागीरदार आहे आणि जर तू ठरवलंस ना तर विक्रांतसारखा मुलगा तुझ्या नखाला काय, तुझ्या सावलीला सुद्धा स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे आता ही भीती मनातून घालून टाक. तू आपल्या घरात आहेस, जहागीरदारांच्या घरात आहे आणि या घरात तुझे डॅड आहे, तुझे 2 भाऊ आहेत, मी आहे. त्यामुळे येथे तुला कुणीही हात लावू शकत नाही. तो विक्रांत येथे येण्याची स्वप्नासुद्धा हिंमत करू शकत नाही. त्यामुळे घाबरू नकोस, शांत हो. तीर्था शांत होते. ऊर्जा म्हणते, बस झालं आता, उद्या सकाळी सेशनसाठी लवकर उठायचं आहे, चल झोप. आणि ऊर्जा ही तीर्थाला बेडवर झोपवते आणि तिच्या शेजारी बसते. प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवते आणि तिला शांत करते. तीर्था ही डोळे बंद करते आणि ऊर्जाचा हात हातात घेऊन झोपते. त्यामुळे ऊर्जालाही छान वाटतं आणि थोड्याच वेळात तीर्था झोपी जाते. ऊर्जाला समजतं आणि ऊर्जा ही तीर्थाच्या हातातून आपला हात बाजूला करते आणि विचार करते, खरंच तीर्थाचा माझ्यावर किती विश्वास आहे आणि किती विश्वासाने ती आज माझ्या जवळ झोपली आहे आणि उद्या तिला मी सेशनला हवी आहे तिच्याबरोबर. त्याच वेळेस ऊर्जाला सुशीला आठवते, जी तिच्या मुलीची केस घेऊन आली होती विषारी केमिकल्स असलेल्या पाण्याबद्दल. आणि त्याच वेळेस तिला हे सुद्धा आठवतं की शौर्य तिला काय म्हणाला होता, जर तुझ्याकडे या केसबद्दल डिटेल्स नसतील तर तू ही केस लढू नकोस. पण सुशीलाने हात जोडलेले, विनंती केलेली, हे सगळं तिला आठवतं आणि ऊर्जा म्हणते, मला सुशीलाची केस घ्यावीच लागेल. कारण जर मी सुशीला आणि तिच्या मुलीला मदत नाही करू शकले तर माझी वकिलीची सनद, माझ्या वकिलीची डिग्री काय कामाची. मी तिला मदत करणारच. पण शौर्याच्या बोलण्यामध्ये सुद्धा पॉईंट आहे. जर माझ्याकडे कोणतेही पुरावे नाही आहे, त्या फॅक्टरीबद्दल काही माहिती नाही आहे, तर मग मी कोर्टात केस कशी लढणार. मला ही सगळी माहिती मिळवावी लागेल. ती फॅक्टरी कोणती आहे, ते केमिकल्स कोणते आहे, प्रोसेसिंगशिवाय ते पिण्याच्या पाण्यात कसं काय मिक्स होत आहे, हे सगळं मला कसं कळणार. तेवढ्यात ऊर्जाला आपला मोबाईल दिसतो आणि ऊर्जा म्हणते, हो इंटरनेटवर मला सगळी माहिती मिळेल. आणि ऊर्जा इंटरनेटवर रिसर्च करायला सुरुवात करते आणि त्याच वेळेस तीर्था तिच्या अंगावर हात टाकते आणि तिच्या कुशीत झोपते. त्यामुळे ऊर्जा फोन बाजूला ठेवून देते आणि विचार करते, तीर्थाने किती हक्काने माझ्या अंगावर हात टाकलाय आणि तेवढाच हक्क सोनालीचा सुद्धा माझ्यावर आहे, सुशीलाताईंचा सुद्धा आहे. मी त्यांची निराशा नाही करणार. मी त्यांना न्याय मिळवून देणारच. त्यांना न्याय मिळवून दिला तरच माझी ही वकिलीची डिग्री कामाची आहे, असा विचार ऊर्जा करते. तीर्थाचा हात बाजूला करून प्रेमाने तिच्या डोक्यावर थापडते, तिला झोपवण्याचा प्रयत्न करते. थोड्या वेळाने ऊर्जा ही तीर्थाला झोपवते आणि मग पुन्हा एकदा मोबाईलमध्ये रिसर्च करण्याचा विचार करते. पण तेवढ्यात चक्क शौर्य तिच्यासाठी हळद घातलेलं दूध घेऊन येतो. ऊर्जा ही शौर्यजवळ येते आणि विचारते, शौर्य तू माझ्यासाठी हळद असलेलं दूध घेऊन आलाय, हे दूध चक्क तू बनवलंय. शौर्य सांगतो, हो, हे दूध मी बनवलंय. आता तुला सर्दी झाली होती ना, म्हणून तू हे दूध घ्यायचं. पहिलं काम तर ते. आणि दुसरं काम, एकदा का तू हे दूध घेतलं, बाहेर पाऊस पडतोय, बाहेर जायचं, मनसोक्त भिजायचं, नाचायचं, गायचं, टेन्शन घ्यायचं नाही. ऊर्जा विचारते, काय बोलतोयस तू. शौर्य म्हणतो, बरोबरच बोलतोय, कारण तसंही तुला माझं ऐकायचं नसतं, मग हे सांगितलेलं तरी तू कुठे ऐकणार आहे. ऊर्जा म्हणते, हळू, ती झोपलीये. शौर्य शांत होतो आणि ऊर्जाला हळदीच्या दुधाचा ग्लास देतो. ऊर्जा आणि शौर्य मस्त बेडच्या समोर बसतात आणि मग या दोघांच्या गुलुगुलू गप्पा सुरू होतात. शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, मिसेस बायको, मला खरं कसं वाटतंय तुम्हाला माहिती आहे का. आपल्या दोघांचं लग्न झालेलं असताना, आपण दोघे एका घरात राहत असताना सुद्धा आपलं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप आहे. कधीकधी आपली भेट होते आणि काही प्रेमांच्या क्षणासाठी आपल्याला खूप सारे जुगाड करावे लागतात आणि ते सुद्धा मलाच करावे लागतात. तुम्हाला तर माझी काही आठवण येतच नाही. ऊर्जा फक्त जोरजोरात हसत असते.
शौर्य म्हणतो, खरं बोलतोय बरं का मी, तुला माझी काही आठवण येतच नाही. तर ऊर्जा म्हणते, शौर्य असं काही नाही आहे, परंतु आता दिवसभर इतक्या जबाबदाऱ्या असतात की काही गोष्टी मागे पडतात. आणि मी तुला म्हणाले ना, की प्रेमाची मजा ही हळूहळू घेण्यातच आहे, घाई करण्यात नाही आहे. शौर्य म्हणतो, हो, ती गोष्ट तर खरी आहे, पण थोडी तर घाई करायला हवी ना, नाहीतर खूप उशीर होऊन जाईल. ऊर्जा लाजून म्हणते, नाही, उशीर होणार नाहीये. आणि मग ऊर्जा सुशीलाताईंच्या केसचा विषय काढते आणि म्हणते, शौर्य, मी ठरवलंय, मी सुशीलाताईंची केस घेणार आहे आणि त्यासाठीच उद्या ती फॅक्टरी कोणती आहे हे मी शोधायला जाणार आहे. तर शौर्य म्हणतो, नाही ऊर्जा, तू एकटीने नाही जायचंय, मी तुझ्याबरोबर येईल. तर ऊर्जा म्हणते, तुला कसं जमणार आहे? सासरेबुवांनी तुला किती कामं दिली आहेत, ती कामं सोडून तू कसा येणार? तर शौर्य सांगतो, अगं त्याचं टेन्शन घेऊ नको. उद्या मला कोर्टात किंवा ऑफिसमध्ये जायचंच नाहीये. आजीचा फर्मान आहे. आजीने सगळ्यांना सांगितलंय की उद्या वकील येणार आहेत, घरी सेशन आहे, तर मग कुणीही घराबाहेर जायचं नाहीये, सगळ्यांनी घरीच थांबायचंय. ऊर्जा म्हणते, अरे हो, मी तर विसरलेच होते. ठीक आहे मग, उद्या एकदा का तीर्थाचं सेशन झालं, मग आपण दोघे जाऊया. आणि ऊर्जा यासाठी हो म्हणते. शौर्य म्हणतो, मला आहे ना अजून एक गोष्ट कळाली आहे. ऊर्जा विचारते, काय? तर शौर्य सांगतो, बायकोला असं हळदीचं दूध करून दिलं ना, की नवरा बायकोतलं प्रेम खूप वाढतं. ऊर्जा म्हणते, हो का? शौर्य म्हणतो, हो. ऊर्जा म्हणते, आणि मला सुद्धा एक गोष्ट कळली आहे. शौर्य विचारतो, कोणती? तर ऊर्जा त्याला सांगते की नवरा बायकोने असं एकाच ग्लासमध्ये हळदीचं दूध पिलं ना, तर त्यांच्यातलं प्रेम खूप 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 वाढतं. शौर्य चांगलाच रोमॅन्टिक होतो आणि विचारतो, खरंच का? ऊर्जा म्हणते, हो खरं. आणि मग शौर्य आणि ऊर्जा एकमेकांच्या खूप जवळ येतात. ऊर्जा या दोघांच्या मध्ये दुधाचा ग्लास आणते. ऊर्जा एक घोट पिते, मग शौर्य एक घोट पितो. बॅकग्राऊंडमध्ये वचन दिले तुम्हाला हे गाणं सुरू होतं. हे दोघे हळदीचं दूध पित असताना सुद्धा रोमांस करतात, एकमेकांच्या खूप जवळ येतात. आणि मग या दोघांचं दूध पिऊन होतं. शौर्य ऊर्जाकडे प्रेमाने पाहत असतो, ऊर्जा शौर्य प्रेमाने पाहत असते. आणि या दोघांचं दूध पिऊन होतं. मग शौर्य आणि ऊर्जा एकमेकांचा हात हातात घेतात आणि ऊर्जा शौर्यला म्हणते, शौर्य, मी आहे ना खूप 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 लकी आहे. शौर्य विचारतो, का? तर ऊर्जा त्याला सांगते, मला तुझ्यासारखा प्रेमळ नवरा मिळालाय ना, म्हणून. हे ऐकून शौर्य खूप खुश होतो आणि म्हणतो, खरंच का? ऊर्जा सांगते, हो खरं. माझी आई नेहमी म्हणते की जर आपल्याला जग जिंकायचं असेल ना, तर आपलं कुटुंब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. आणि मला असं नेहमी वाटतं की जसं प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, तसंच प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे एक पुरुष हा खंबीरपणे उभा असतो. मग तो तिचे बाप असू शकतो, तिचा भाऊ असू शकतो, तिचा नवरा असू शकतो किंवा तिचा मुलगासुद्धा असू शकतो. हे ऐकून शौर्य खूप खुश होतो. ऊर्जा प्रेमाने त्याचा हात आपल्या गालावर ठेवते आणि शौर्य हा तिच्या माथ्यावर किस करणार इतक्यात तीर्था जोरात खोकते. हे दोघे खूप दचकतात. तीर्थाकडे पाहतात तर तीर्था झोपलेली असते आणि दोघे हसू लागतात. आपल्याला काय कोणी रोमांस करू देत नाहीये असं त्यांना वाटतं. आणि मग हे दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात, लाजतात, खूप खुश होतात. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्याच्या आयुष्यात संसाराचं सुख कधी येईल हे तर विजयालाच माहीत, कारण तीच ते येऊ देत नाहीये. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सकाळी सकाळी सुशीला ऊर्जाला कॉल करेल, ऊर्जावर चिडून म्हणेल, ओ ऊर्जा मॅडम, जर तुम्हाला आमची मदत करायची नसेल ना, तर तसं तसं सांगा. आम्ही डायरेक्ट जातो आणि ट्रेन खाली आत जाऊन आत्महत्या करतो, जीव देतो, पण आमच्या आशेची अशी निराशा करू नका. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्का बसेल आणि ऊर्जा सुशीलाच्या वस्तीत जायचं ठरवणार. आणि मग थोड्या वेळानंतर ऊर्जा हॉलमध्ये येऊन सगळ्यांना सांगेल की मी एका केससाठी चालली आहे. हे ऐकून विजया खूप चिडणार आणि म्हणेल, वा रे वा, तोडलं का वचन? तीर्था, तुझा तर खूप विश्वास होता ना तुझ्या वहिनीवर, की तुझी वहिनी ही तुझ्याबरोबर येणारे, सेशनला बसणारे आणि ती तर चालली आहे बाहेर केससाठी. ती काही तुझ्याबरोबर थांबणार नाहीये. हाच तुझा विश्वास आणि हीच तुझी वहिनी कसा विश्वासघात करतीये पहा तुझा. ऊर्जा चिडून म्हणेल, सासूबाई, मी तुम्हाला वचन देते, डॉक्टर येण्याच्या आधी
मी घरी परत येईल. हे ऐकून तीर्थाला टेन्शन येईल की ऊर्जा हे वचन पूर्ण करू शकेल की नाही, परंतु हर्षवर्धन मात्र भलताच खुश होईल आणि हसू लागेल. याचा अर्थ या सगळ्यामागे हर्षवर्धनचा काहीतरी प्लॅन आहे. असं वाटतंय की जी सुशिला सोनालीची केस घेऊन, आपल्या मुलीची केस घेऊन ते केमिकल फॅक्टरी ते पाणी घेऊन सगळं आली आहे ना, तर हा सगळा हर्षवर्धनचा डाव आहे. ती केस खोटी आहे, ती सोनाली खोटी आहे, ती सुशिला खोटी आहे. केमिकल फॅक्टरी, दूषित पाणी, हे सगळं या हर्षवर्धनने रचलेलं कुभांड आहे ऊर्जाला फसवण्यासाठी. मग हे तर आपला पुढील काही एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.